नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सांगलीमध्ये खुनाचं सत्र थांबतच नसून गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। आज सकाळी 100 फुटी रोडवरील गाडगे पाटील शोरूम समोर एका भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। ही धक्कादायक घटना आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। 100 फुटी परिसरात दररोज सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो। पहाटेपासून येथे विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी विक्री केली जाते। याच बाजारात महेश कांबळे कोथिंबीर विक्रीचं काम करत होता। दरम्यान काही अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात दगड व चाकूने वार करत त्याचं निर्घृण खून केलं आणि ते आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। प्राथमिक माहितीनुसार मृत महेश कांबळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती। तो यापूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच बाहेर आला होता, अशी माहिती समोर आली। घटनेनंतर सांगली शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।